जनतेच्या साक्षीने राज्यात आपल्याला अभूतपूर्व यश मिळाले आहे। आता पक्षवाढीसाठी आयोजित करण्यात आलेल्या सदस्य नोंदणीत प्रत्येकाने सहभागी होऊन हे अभियान यशस्वी करावे असे आवाहन लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज येथे केले। भारतीय जनता पार्टीच्या वतीने संघटन पर्व 2024 सदस्यता अभियान आयोजित करण्यात आले आहे। त्या अनुषंगाने नियोजनाबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा बैठक पार पडली। त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते। या बैठकीला भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील, आमदार विक्रांत पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, जिल्हा सरचिटणीस आणि पनवेल विधानसभा संयोजक नितीन पाटील, जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार, चारुशिला घरत, दीपक बेहरे, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील, ज्येष्ठ नेते सीसी भगत, सुनील घरत, वसंत भोईर, चंद्रकांत घरत, रमेश मुंडे, रुपेश धुमाळ, पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी मंडळ अध्यक्ष उपस्थित होते। यावेळी रायगड जिल्हा भाजपच्या वतीने जिल्ह्यातील आमदार प्रशांत ठाकूर, अदिती तटकरे, महेश बालदी, रविशेठ पाटील, भरत शेठ गोगावले, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी या 7ही महायुतीच्या विजयी उमेदवारांचा तसेच कोकणचे मार्गदर्शक ठरलेले नामदार रवींद्र चव्हाण यांचे विशेष अभिनंदन या बैठकीच्या माध्यमातून करण्यात आले। या बैठकीत चौथ्यांदा विजयी होऊन रायगडमध्ये इतिहास घडवणारे आमदार प्रशांत ठाकूर तसेच जिल्हाध्यक्ष म्हणून यशस्वीपणे जबाबदारी पार पाडणारे अविनाश कोळी यांचा जिल्ह्याच्या वतीने सत्कार करण्यात आला। आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी बोलताना सांगितले की आपले नेते देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि नेते यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने मोठे यश मिळवले आहे। त्याबद्दल सर्व पक्षश्रेष्ठी, महायुतीचे सर्व नवनिर्वाचित आमदार यांचे अभिनंदन करत असून या सर्व विजयात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। आता पक्षाने सदस्य नोंदणी अभियान सुरू केले आहे, ते यशस्वी करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहावे असेही त्यांनी सांगितले। तसेच विजयानिमित्त केलेल्या सत्काराबद्दल सर्वांचे आभारही त्यांनी यावेळी व्यक्त केले। जे यश आपण सगळ्यांनी मिळवलेलं आहे हे यश अभूतपूर्व असू शकतो, पण न भविष्यती असं नाही। आपल्याला त्याच्या पुढे जायचं, हे जे यश आहे त्याच्या पुढे जायचं आपल्याला। त्यामुळे यासाठी आपल्याला जर सगळ्यांना जर सज्ज व्हायचं असलं तर यासाठी याहीपेक्षा चांगल्या संघटनाची आपल्याला या ठिकाणी सज्जता करायची आहे आणि त्यासाठी म्हणून आपण सगळेजण निश्चितपणाने आपापले योगदान द्या अशी या निमित्तानं खात्री व्यक्त करतो। व्यक्तिशः माझ्या वतीनं आपण सगळ्यांनी मिळून यापूर्वी जे जे सहकार्य मला केलेलं आहे, संघटनात्मक दृष्ट्या असेल किंवा एक कार्यकर्ता या दृष्टिकोनातून या निवडणुकीच्या विजयामध्ये असेल, तर ज्यांनी ते सहकार्य केले ते मंचावरचे सर्व मान्यवर आणि समोरचे आपण सर्व मान्यवर आणि जे बैठकीला अपेक्षित नाही असे आपले सर्व सहकारी, त्या सर्वांचं मी या निमित्तानं कारण सत्कार केला म्हणून मनापासून मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या ऋणात राहून तुम्ही सर्वांनी हा जो विश्वास दाखवला, आपल्या सर्व मतदारांनी जो विश्वास दाखवला तो सार्थ करून दाखवण्यासाठी मी काम करत राहील याची ग्वाही या निमित्ताने देतो। आणि जसा एक रेकॉर्ड आपण इथे विजयाच्या माध्यमातून केला, तसा एक रेकॉर्ड आपण सर्व उत्तर रायगड जिल्ह्यामधले पदाधिकारी कार्यकर्ते आहोत, मग आपण सदस्य नोंदणीच्या माध्यमातून आपण हा रेकॉर्ड आणखी म्हणजे आधीचे सगळे रेकॉर्ड मोडून नवीन रेकॉर्ड आपण सगळ्यांनी मिळून प्रस्थापित करूया अशा शुभेच्छा आपण सर्वांना देतो